नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या फ्री ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत। आज महत्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। बघा, आपण आता विविध मालिका सुरू करणार आहोत, जी मालिका अतिशय महत्वाची जे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला राहील। बघा, आज तुम्हाला माहिती आहे केंद्रीय माहिती आयोग, सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, बघा जे जे काही विविध आयोग आहे, आपल्याला विविध आयोग आणि या विविध आयोगावर प्रश्न असतात। बरोबर, विविध आयोगावर प्रश्न शासन म्हणजेच काय एमपीएससी आयोग मार्फत तुम्हाला विचारले जातात। आता विविध आयोग कोणकोणते आहेत, जसं की तुम्हाला माहित आहे राज्यसेवेमध्ये आपल्या याच्या संदर्भात केंद्रीय माहिती आयोगाबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे की त्याच्या सदस्याची निवड कोण करतात, किती सदस्य असतात, बरोबर आहे, जास्तीत जास्त किती सदस्य केंद्रीय माहिती आयोगामध्ये असतात। तर या संदर्भाचा राज्यसेवा 2024 ला प्रश्न आपला येऊन गेलाय। आता बघा विविध आयोग कोणते, तर बघा, तर माहिती आयोग आहे, महिला आयोग आहे, माहिती आयोग, महिला आयोग, लक्षात घ्या, अल्पसंख्याक आयोग, अल्पसंख्याक आयोग, याच्यावर सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जातो। त्याचबरोबर जे काही आपण जर बघितलं इलेक्शन म्हणजे निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, लक्षात घ्या, निवडणूक आयोग, या प्रकारच्या विविध माहिती आयोग, महिला आयोग, अल्पसंख्याक आयोग, निवडणूक आयोग, लक्षात घ्या। तर या प्रकारच्या विविध आपल्या आयोग असतात आणि या आयोगावर प्रश्न, त्याचबरोबर आपला एमपीएससी आयोग, लक्षात घ्या, यूपीएससी जो काही आपला आयोग असतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, याच्या संदर्भात त्याचे सदस्य आयोग वगैरे त्या सगळं, त्याचबरोबर न्यायिक वैधता आयोग, न्यायिक वैधता आयोग, तर या प्रकारचे विविध आयोग आपल्याला विचारला जातात। आणि राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राज्य अल्पसंख्याक आयोग, तर या प्रकारचे विविध घडामोडी घेऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहे। तर आजच्या दिवशी आज आपण सुरुवात करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे केंद्रीय माहिती आयोग। बघा, केंद्रीय माहिती आयोग याच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला घ्यायची आहे, कारण या राज्यसेवा 2024 मध्ये याच्यावर प्रश्न आलेला होता। 2024 मध्ये जे काही आपली राज्यसेवा झाली अलीकडेच, आणि त्या राज्यसेवेमध्ये बऱ्याच लोकांचे बरेचसे पॉलिटीचे प्रश्न, काही लोक म्हणायला लागले, अरे बाबांनो हे असा प्रश्न कसा आला, काय आला? अरे तुम्हाला एकच सांगतो, पॉलिटी हा मायनर ऍक्ट सुद्धा, काही कायदे सुद्धा याच्यात तुम्हाला असतो, आणि आपण फक्त कलमा म्हणजेच पॉलिटी आपण समजतो, तर तसं नव्हे। तर आपले पॉलिटीमध्ये बरेचसे मार्क जाताना आपल्याला दिसतात, बरोबर आहे। तर हा टॉपिक आपण समजून घेऊया। तुम्ही बघा, प्रत्येक टॉपिक अतिशय इमानी इतबारीने करणं फार गरजेचे आहे। आता बघा, याच्या संदर्भात आपल्याला काही गोष्टी आता समजून घ्यायच्या आहेत की या आयोगाच्या संदर्भात बघा, या माहिती आयोगाच्या जे काही निवड असते, तर या ठिकाणी तुम्हाला माहित आहे राष्ट्रपती जे काही असते, राष्ट्रपती महोदय या ठिकाणी याची नियुक्ती करतात। बघा, केंद्रीय माहिती आयुक्त जे काही अध्यक्ष असतात या किंवा बाकीचे काही इतर आयुक्त, बघा, मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त असतात। बघा, याच्यावरच प्रश्न आला होता, राज्यसेवेमध्ये प्रश्न आला होता की माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात, तर बरोबर आहे, तर जास्तीत जास्त किती असतात? 10। तर हा प्रश्न इथं तुमचा बनतो। तर लक्षात घ्या, या सर्वांची नियुक्ती, बघा, निवड आणि नियुक्ती, बघा, निवड मध्ये वेगळा फरक आहे आणि नियुक्ती म्हणजे वेगळं। बघा, जे लोक निवड करतात, बघा, निवड करणारा एक गट आहे, निवड करणारा एक गट असतो, आणि त्यांची नेमणूक करणारा म्हणजे नियुक्ती करणारा म्हणजे त्या ठिकाणी पोस्टिंग देणारा तो कोण असतो? राष्ट्रपती। आणि निवड समिती एक असते, त्याचा एक गट असतो। लक्षात घ्या, या निवड समितीमध्ये कोण असतात? पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट मंत्री। बघा, याच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेला पूर्व राज्यसेवेत, म्हणजे एकाच आयोगावर 2 प्रश्न या राज्यसेवेमध्ये विचारले की नाही? बघा, पंतप्रधान हे अध्यक्ष असतात, त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला कोण आहे? कॅबिनेट मंत्री। तर बघा, तर या प्रकारची एक निवड समिती असते 3 लोकांची, आणि या प्रकारे नियुक्ती राष्ट्रपती करतात। कोण करते? राष्ट्रपती। आणि निवड करणारे 3 व्यक्तिमत्व असतात, आणि या प्रकारचं माहिती आयोग जे असतात त्याचा आयुक्त आणि इतर आयुक्त यांची निवड आणि नेमणूक केली जाते। बघा पोरो, हे महत्वाच्या गोष्टी आहे। त्यानंतर बघा, याच्या कामकाज काय आहे, याचं कार्यकाळ काय आहे, याचं कार्य, हे सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये विचारले जातील। बघा पोरो, कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत,
बघा 2019च्या सुधारणेनुसार केंद्र शासनाद्वारे निश्चित केले जाईल. बघा पहिले काय होतं 3 वर्ष / 65 वर्ष. 2019च्या पूर्वी बघा यांचा कार्यकाळ 2019 मध्ये जर आपण बघितलं केंद्रीय माहिती आयुक्ताचा 2019 मध्ये तर किती होता बघा 3 वर्ष. किती होता 3 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत तो त्या पदावर राहू शकत होता. परंतु आता काय झालेलं आहे 5 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष. 5 वर्ष म्हणजे या ठिकाणी 2 वर्ष कालावधी त्याचा वाढलेला आहे. त्यानंतर बघा यांना पदावरून दूर राष्ट्रपतीच्या अध्यक्ष व संसदेप्रमाणे सुप्रीम कोर्टच्या सल्ल्याने काय केलं जाते यांना पदावरून दूर केले जाते. लक्षात घ्या राष्ट्रपती जो काही असतो त्याचबरोबर जे काही अध्यक्ष आहे बरोबर आहे तर या प्रकारे आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टच्या सल्ल्याने त्या व्यक्तीच्या अध्यक्षाला किंवा सदस्यांना आपण काय करतो पदावरून दूर केला जातो. बघा हा अहवाल दरवर्षी केंद्र शासनाकडे काय करते माहिती आयोग काय करते आपला अहवाल दरवर्षी केंद्र शासनाकडे सादर करतात. तसं राज्याचा माहिती आयुक्त असते ते राज्य सरकारला सादर करते. तसं केंद्राचं असते ते केंद्र सरकारला सादर करते. त्यानंतर बघा आपण सेवा शर्ती वेतन भत्ते मुख्य माहिती आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त प्रमाणे माहिती आयुक्त निवडणूक आयुक्त प्रकारे यांचा काय असतो सेवा शर्ती व वेतन व भत्ते. बघा मुख्य आयुक्त जो काय असतो आपला जो काही निवडणूक आयुक्त असतो बघा चीफ इलेक्शन कमिशनर जो काही असतो त्याच्या प्रकारे साधारण जो काही वेतन आहे त्याचं भत्ते आहे साधारणतः 2,50,000 पर्यंत यांना वेतन भत्ते सगळ्या गोष्टी यांना मिळत असतात. आणि माहिती आयुक्त म्हणजे निवडणूक आयुक्त इतर जे काही 2,25,000 जे काही मिळतात त्या प्रकारे त्यांना सगळ्या गोष्टी सेवा शर्ती व अटी असतात. म्हणजे लक्षात घ्या केंद्र सरकारच्या संपूर्ण माहितीचा अभ्यास करणारा आयुक्त म्हणजे केंद्रीय माहिती आयोग आहे. आणि या संदर्भाच्या तरतुदी या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा काय करत आहे प्रयत्न करत आहे. त्यानंतर बघा पोरो याच्यामध्ये आपल्याला याच्या अध्यक्ष बघा सर्वात पहिल्यांदा आज याच्यावर प्रश्न आला नाहीये पण भविष्यात जर आपण जर विचार केला की याच्यावर प्रश्न येऊ शकतो की सर्वात पहिले अध्यक्ष कोण होते तर वजाहत हबीबुल्ला. लक्षात घ्या पहिले वजाहत हबीबुल्ला सर्वात प्रथम अध्यक्ष कोणते वजाहत हबीबुल्ला. सध्या 6 नोव्हेंबर 2023 पासून हिरालाल समरिया. लक्षात घ्या केंद्रीय माहिती आयुक्त कोण आहे तर हिरलाल समेरिया. हिरलाल समेरिया लक्षात घ्या वजाहत हबीबुल्ला हे पहिले होते. लक्षात घ्या इतर आपली कार्य पार पाडताना आयोगाला दिवाणी न्यायालयाचा अधिकार प्राप्त आहे. बघा दिवाणी न्यायालय फौजदारी न्यायालय या प्रकारचे न्यायालय असते. तालुका ठिकाणी दिवाणी न्यायालय. दिवाणी न्यायालय तुम्हाला माहित आहे प्रॉपर्टी म्हणजेच काय स्थावर मालमत्तेचे जे काही वादविवाद असतात स्थावर मालमत्ता / जंगम मालमत्ता ज्याला आपण म्हणतो स्थावर / जंगम जंगल नाही रे जंगम मालमत्ता या संदर्भाची जी काही प्रॉपर्टी असते आणि या संदर्भाचे दावे प्रतिदावे ज्या न्यायपालिकेमध्ये चालवले जातात त्याला दिवाणी न्यायालय म्हणतात. आणि केंद्रीय माहिती आयुक्ताला दिवाणी न्यायालय इतकं अधिकार आहे त्याचे हक्क आहे आणि त्याचे कार्य सुद्धा आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ जो आहे केंद्रीय माहिती आयुक्ताच्या संदर्भात हा तुम्हाला उपयोगाचा आहे. आणि हे तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्या माहितीमध्ये करंट मध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा मग तुमचा एकदा तुम्ही बघितलं पॉलिटीमध्ये सुद्धा हा आपण बघू शकतो. पॉलिटी प्लस करंट हा अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. पॉलिटी प्लस करंट काही लोक म्हणतात फक्त करंटचा वेगळा अभ्यास करायचा का नाही तर जीएस प्लस करंट करायचा म्हणजे आपले करंटचे प्रश्न जाणार नाही. ओके हा व्हिडिओ तुम्ही इतरांना जास्तीत जास्त लोकांना शेअर करत चला जेणेकरून आपल्याला विविध विषयाच्या मालिका आपल्याला सुरू करायची आहे आणि त्या संपूर्ण विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट राहतील तळागाळातील विद्यार्थ्यांना ते घडावे म्हणून. बरोबर आहे. ओके धन्यवाद.